विदर्भात अपराधी क्रिया वाढत आहे। दररोज खून, लूट, चोरी, डकैती या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। किंवा असेही म्हणता येईल की खाकी वर्दीची भीती आता राहिलेली नाही। हे अतिशयोक्ती ठरू नये। आपण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे घडलेल्या खुनाबद्दल बोलूया। दिग्रस शहरालगत असलेल्या धानोरा शिवारातील विलास शेलकर यांच्या शेतातील विहिरीत 24 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। युवकाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार आणि गंभीर जखमा आढळल्यात। या घृणास्पद घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय। अधिक माहिती आपण जाणून घेऊया। मुफीद शेख हा सोमवारी रात्री 8 वाजेपासून घरातून बेपत्ता होता। नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही। मंगळवारी सकाळी धानोरा शिवारातील विलास शेलकर यांच्या शेतातील विहिरीत मुफीदचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने बांधून असलेल्या अवस्थेत आढळून आला। या घटनेची माहिती शेतकऱ्याने स्थानिक पोलीस पाटील यांना दिली। उपविभागीय पोलीस अधिकारी चिलमुला रजनीकांत, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला। मुफीदच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार तसेच शरीरावर आणि डोक्यावर जखमा आढळून आल्यात। शिवाय घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर रक्तांचे थेंब आढळून आले। त्यावरून ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। हत्या का व कोणी केली याचा तपास पोलीस करीत आहेत। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे। वृत्त लिहिस्तवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हे होते दिग्रस येथील खळबळजनक हत्या प्रकरण। घटनास्थळापासून काहीच मीटर अंतरावर रक्ताचे थेंब देखील सापडले, ज्यावरून ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती मिळवण्याची प्रक्रियाही सुरू आहे। खाकी वर्दीचा जो खौफ असावा तो आता कुठे हरवला आहे असं वाटतंय। खुनाची घटना आणि त्यानंतरची पोलिसांची कारवाई यावर नागरिकांचा विश्वास उतरलेला आहे। खाकी वर्दीचा कडक कारवाईची आवश्यकता आहे, अन्यथा ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते। आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अपडेटसाठी सिटी न्यूजला फॉलो करा।